तिथे महायुतीचं ठरलंय. मुंबईत एकत्र लढायचं आणि ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळ आजमवायचं म्हणजे शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचं आव्हान असणार आहे. दिवाळी गप्पांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनीच रणनीती जाहीर केली. खरंच मैत्रीपूर्ण लढती होतील की जिंकण्याच्या शर्यतीत कटुता वाढेल? या स्थानिक निवडणुकांच्या निकालावर राज्यातील सरकारचं स्थैर्य अवलंबून असेल का? याचाच आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहूया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती कुठे कशी लढणार, स्वबळावर लढण्याचं काय होणार याचा सस्पेन्स आज संपलाय. या बहुचर्चित प्रश्नांचं उत्तर दुसरं तिसरं कोणी नव्हे तर स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावर लढेल. जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे वेगवेगळे लढू. निकालानंतर काय करायचं ते ठरवू. मुंबईत मात्र महायुती म्हणूनच निवडणूक लढवू असंही यावेळी फडणवीसांनी म्हटल्याचं समोर येत आहे. मुंबईत एकत्र, राज्यात वेगळं लढून एकत्र येऊ असं फडणवीस म्हणतात. ज्या ज्या ठिकाणी महायुती करणं शक्य आहे तिथं त्या त्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी म्हणजे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, इतर दोन पक्षांचे संपर्क मंत्री, त्या जिल्ह्यामध्ये असणारे महायुतीचे आमदार खासदार यांनी एकत्र बसावं आणि विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा करावी असं तर ठरलेलं आहे. त्याप्रमाणे बऱ्याचशा जिल्ह्यांच्या प्राथमिक बैठका झालेल्या आहेत. आता सगळ्यांचे एकत्र अहवाल राज्य समन्वय समिती पुढे येईल महायुतीच्या आणि मग त्याच्यावरती निर्णय होईल. शिवसेनेच्या नेत्यांनीही या रणनीतीवर शिक्कामोर्तब केलं. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेली काही वर्ष तिथे एकनाथ शिंदे यांचं एकहाती वर्चस्व राहिलंय. तिथेच भाजप स्वबळावर लढणार असेल तर ते थेट शिंदेनाच आव्हान असणार आहे आणि प्रतिष्ठेचा प्रश्न सुद्धा बनणार आहे. बालेकिल्ला सांभाळून ठेवणं हे तसं सोपं नसतं आणि एकनाथ शिंदे यांची त्यामुळेच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कारण की संपूर्ण आपण जर पाहिलं गेल्या 3, 4, 5 वर्षांचं राजकारण पाहिलं आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका जी होती तर त्या भूमिकेला निर्विवादपणे ठाणेकर त्यांच्या पाठीशी आहेत हे दाखवण्यासाठी ही निवडणूक असणार आहे आणि त्याच्यामुळे हा बालेकिल्ला आपल्याकडेच राहावा, तो शाबूत राहावा यासाठी तो प्रयत्न असणार आहे. पुणे राष्ट्रवादीचा तर पिंपरी चिंचवड खास अजित पवारांचा गड मानला जातो. तिथे भाजपने स्वबळाची भाषा केल्यानं अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा थेट सामना रंगणार आहे. देवेंद्र फडणवीस मध्यंतरी दिल्लीमध्ये असं बोलले होते की आम्ही पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर युती करू असं म्हटले होते. मात्र आत्ता देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांची एक बैठक घेतली. यामध्ये कार्यकर्त्यांनी आग्रह असा धरलेला आहे की आपण स्वतंत्र लढू. यामुळं आता ते भाजपची भूमिका अशी दिसून ती येते आहे फडणवीस साहेब बोलण्यात की ते या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र लढतील. हे दोघं लढले तर त्यांच्यासमोर अजित पवार यांचा जो गट आहे तो मोठ्या ताकदीनं उभारेल. फडणवीसांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात स्वबळाची चाचपणी केली तर त्याचा राज्यातील महायुती सरकारवर काय परिणाम होईल हे आम्ही तज्ज्ञांना विचारलं. महाविकास आघाडीची मतं जी आहेत, मराठी मतं जी आहेत ती समस्तरुंडी आपण तशी काही राहिलेली नाहीत. म्हणजे शिवसेनेला जातील, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जातील किंवा राष्ट्रवादी असं मला वाटत नाही. की दोन्ही एकत्र जरी आले तरी भाजपचा एक फिक्स मतदार आहे, तो कुठे हललेला नाही आहे. कोणी किती जरी बाहेर पडला किंवा काही झालं तरी भाजपचा मराठी मतं आहेत ना भाजपकडे, ती आहेत. आणि अत्यंत कडवट म्हणजे जैन आणि अमराठी म्हणजे हिंदी आणि ही भाषा मतं जी आहेत ही सुद्धा भाजपशिवाय कुठे जातील असं मला फारसं वाटत नाही. जातील पण सगळी नाही, मेजर चंक हा भाजपकडे असेल त्याच्यातला. त्यामुळे तो भाजपला महायुतीला सोपी जाईल ते असं. दिवाळीच्या अनौपचारिक गप्पांमधून देवेंद्र फडणवीसांनी याआधी देखील राजकीय ब्रेकिंग न्यूज दिलाय. तीच परंपरा या दिवाळीतही त्यांनी कायम ठेवली. पण यावेळच्या ब्रेकिंग न्यूजमुळे त्यांनी सरकारमधील आपल्याच मित्रपक्षांची अस्वस्थता वाढवली. या निवडणुकांच्या निकालावर राज्यातलं स्थैर्य अवलंबून असेल असं जाणकारांना वाटतं. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.